रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी अनयूज अनटच असणारा खूप चांगला फ्लॅट दाखवतोय जो वापरलेलाच नाही आहे। ग्राउंड प्लस 24 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि कार्पेट जर आपण विचार केला तर साधारणतः 570 कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट हे लोकेशन जे आहे हिरनंदानी इस्टेटला लागून असणार आहे, ब्रह्मांडला लागून असणार आहे। ऑर्चिड इंटरनॅशनल शाळा, रॅनबो इंटरनॅशनल शाळा, युनिव्हर्सल शाळा, त्याच्यानंतर मग हिरनंदानीची श्रीमा शाळा, हिरनंदानाचं फाउंडेशन स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, न्यू हॉरिझॉन स्कूल हिरनंदानी इस्टेटमध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या शाळा। भाजीचं मार्केट किंवा बाकी हे सगळ्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मांड मार्केट किंवा मग तुम्ही हिरनंदानी मार्केटला पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात किंवा आझादनगरचा जो सर्कल आहे तिथे पण भाजी सगळ्या गोष्टींची उपलब्धता तिथे 100% आहे। आणि फ्लॅट जो आहे तो दोस्ती पल नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे जे ब्रह्मांडला लागून असणारं हिरनंदानी इस्टेटच्या जवळ असणारं हे कॉम्प्लेक्स आहे। फ्लॅट हा खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे अनयूज वापरलेलाच नाही आणि अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा आतमध्ये येताना ईस्ट आहे आणि बाहेर जाताना वेस्ट आहे। सकाळचं ऊन तुमच्या हॉलमध्ये असणार आहे, सकाळचं ऊन तुमच्या बेडरूम्समध्ये असणार आहे। त्याच पद्धतीचा हा असा चांगला फ्लॅट आहे। जर तुम्ही फ्लॅट बघितला तर हा फ्लॅट बघा किती आणि कशा पद्धतीनं बनवलेला आहे। ह्या फ्लॅटमध्ये ज्यावेळेला आपण येतो इथे खूप मोठं कॉम्प्लेक्स नाही आहे, पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ऑलरेडी आहेत। आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला लिफ्ट वगैरे जे आहे ह्या साईडला आहे बघा, असा हा स्पेस आहे। 2 लिफ्ट तुम्हाला इकडे मिळतील आणि मग ह्या 2 लिफ्टच्या शेजारी पलीकडे गेले तर ती मोठी लॉबी मिळते। तसं बघितलं तर तुम्हाला 2 ते 3च विंग आहेत, 1, 2, 3 असं, तर त्या पद्धतीचं आहे। आणि मग लिफ्ट वगैरे जर बघितलं तुम्हाला ह्या साईडला मिळतील आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर 3 फ्लॅट एकाच फ्लोअरवरती असणार आहेत, 1, 2 आणि 3। आणि ज्या वेळेला मग आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर हा फ्लॅट आपला जो आत्ता जो फ्लॅट आहे तो हायर फ्लोअरचा फ्लॅट असणार आहे। फ्लॅटच्या आतमध्ये ईस्टला एंट्री करतो, नंतर ह्या साईडला आलं तसं मोठं किचन तुम्हाला मिळतं जे 2 साईडला असणारं किचन असू शकतं आहे। हे बघा असं मोठं किचन आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर आपल्याला फ्रीज ठेवायला पण इकडे जागा आहे। तर हा फ्लॅट आहे ना चांगला आहे आणि अशाच पद्धतीचा याच्या खाली पण आपल्याकडे एक फ्लॅट आहे, म्हणजे असे 2 फ्लॅट आपल्याला इथं उपलब्ध आहेत, खालचा आहे आणि वरचा। तर तुम्ही हे बघा इकडे तुम्हाला डायनिंगला स्पेस आहे आणि हा मोठा हॉल आहे आणि हॉलच्या नंतर हे तुमचं स्टँडिंग बाल्कनी इकडं ह्या साईडला असणार आहे। स्टँडिंग बाल्कनीकडे जर आपण उभं राहिलं तर तुम्हाला इकडनं प्रॉपर क्रीक दिसतो आणि हे जे तुम्हाला ग्रीनरी दिसतंय हे एअरफोर्स आणि नेव्ही स्टेशन असल्यामुळे इथे डेव्हलपमेंट होणार नाही आहे, कारण तिथे एअरफोर्स आणि नेव्ही स्टेशन आहे। आता ते नेव्ही स्टेशन किंवा एअरफोर्स स्टेशन जर ठाण्यातनं पुढे इकडे तिकडे गेलं तर तो प्रश्न वेगळा आहे, पण सध्या तरी एअरफोर्स स्टेशन आणि नेव्ही स्टेशन आहे त्या जागेवरती आहे। त्याच्यामुळे तुमच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला क्रीक व्ह्यू आणि हा ग्रीन व्ह्यू जो आहे अधिक तुम्ही जर इकडे बघितलं तर हिरनंदानी इस्टेटचं तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा सगळा परिसर दिसतो। इथे सोसायटी झालेली आहे, 2022लाच याची सोसायटी झालेली आहे, त्याच्यामुळे सोसायटी ट्रान्सफर असणार आहे इकडे। अधिक जर तुम्ही खाली बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि खेळायला ग्राउंड वगैरे सगळं इत्तंभूत सगळ्या सुखसुविधा तुमच्या इथे रेडी असणार आहेत। महाराष्ट्रीयन आजूबाजूला जे लोक राहणार आहेत ते महाराष्ट्रीयन लोक आहेत शेजारी, म्हणजे आजूबाजूच्या शेजारी जर बघितले तर ते महाराष्ट्रीयन आहेत। त्या पद्धतीनं चांगला परिवार राहणारे आहेत। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला हे हाफ बेडरूम तुम्ही बघा, हे हाफ बेडरूम आहे पण ते चांगलं आहे, म्हणजे असं एकदम छोटं आहे असं नाही आहे। एक बेड प्रॉपरली याच्यात लागू शकतो, अधिक कपाट बनवण्यासाठी तुम्हाला इकडे जागाही मिळेल आणि ही तुमची क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो, म्हणजे सकाळचं जे ऊन आहे तुमचं ह्या घरामध्ये 100% येणारच आहे। आपण सगळे लोक व्हिडिओ बघतायत, चांगलं वाटतंय मला, अजून जास्तीत जास्त लोकांनी बघावं असं मला वाटतं। त्याच्यानंतर मग आता आपला हा जो आहे हा बाथरूमचा स्पेस आहे। बाथरूममध्ये जरी बघितलं तर बघा इकडे काच लागलेली आहे, अधिक ह्या साईडला ड्राय बाल्कनी पण आहे। ड्राय बाल्कनी सध्या हा फ्लॅट बंद असल्या कारणानं कबुतरांनी थोडासा कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे पण ड्राय बाल्कनी जर तशी बघितली तर मोठी आणि प्रशस्त ही ड्राय बाल्कनी तुमच्या घरामध्ये असणार आहे।
तर ह्या साईडला मी आता हे बंद करतो. ड्राय बाल्कनीचा दरवाजा उघड्यात ठेवला तर जास्तीत जास्त हवा ड्राय बाल्कनीमधनं आपल्या घरामध्ये येते. आणि मग हे शेवटचं तुमचं असणारं बेडरूम आहे. बेडरूमची साईज जरी बघितली तर चांगली आहे, मोठी आहे. बेडरूमला जरी बघितलं तुम्ही तर इथं तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी तुमच्या बेडरूममध्ये पण दिली आहे. आणि आपल्या बेडरूममधनं जर बघितलं आपण तर इकडे लोढा आमारा म्हणा किंवा एअरफोर्स स्टेशनचा हा जो परत तो व्ह्यू आहे तो सगळा व्ह्यू दिसतो. अधिक हिरानंदानी इस्टेट जरी बघायचं म्हटलं तरी इकडनं दिसतं. आणि बाकी मग ह्या जुन्या ब्रह्मांडच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या ब्रह्मांडच्या बिल्डिंग्स तुम्हाला फेज 1 फेज 3 ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून तुमच्या घरामधनं ऑर्चिड इंटरनॅशनल शाळासुद्धा दिसते. तर अशा पद्धतीचं हे खूप चांगलं आणि मस्त नवीन कॉम्प्लेक्स आहे. दोस्ती बिल्डरनं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्ये पण चांगलंच आहे, असं नाही की खराब आहे. मग परत तुमच्या ह्या बेडरूममध्ये जर बघितलं तर कपाटासाठी एवढी मोठी जागा आहे जी खूप मोठी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचं फायरचं जे पाईप वगैरे तो बेडरूमपर्यंत आलेला आहे. आणि मग शेवटचं आणि हे मोठं तुमचं बाथरूम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या साईडला बघितलं काचा वगैरे लागलं आणि ह्या साईडला पण चांगली जागा आहे. जॅगवारचं फिटिंग असणारं तुमचं प्लंबिंग वर्क याच्यामध्ये केलेलं आहे. आणि फ्लॅट आपण जर आता पावसाळ्यानंतर काढतोय कुठेही फ्लॅट 100% लिकेज नाही आहे, सगळं टकाटक आहे. कुठेच एकही ड्रॉप तुम्हाला लिकेज जाणवतोय असं नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे ना हा खरोखर चांगला अनयूज आणि ज्या लोकांसाठी असं वाटतं की अनयूज अनटच फ्लॅट आणि ईस्ट वेस्ट फ्लॅट हा मला हवा आहे, हिरणंदानी किंवा मग ह्या सगळ्या शाळांपासून आम्हाला जवळ आहे. रोडचा राहिला प्रश्न तर घोडबंदर रोड जो आहे, घोडबंदर रोड किंवा मर्चंटच्या शोरूमच्या बॅक साईडला जर आलात तर तुम्ही ह्या साईडला इकडे परत एक बॉटॅनिकल गार्डन तयार होणार आहे, ते तयार झालेलं नाही आहे. तर अशाच पद्धतीचा हा असा सुंदर फ्लॅट आहे. मी हा फ्लॅट आता थोडासा कमी बजेटचा म्हटलं तरी चालेल, ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे त्याची कोटिंग करताना ह्या मालकांनी आपल्याला सांगितलेलं 1,05,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. तर त्या पद्धतीनं आहे. जर तुम्हाला आवडला बघायचा असेल तर तुम्ही मला सांगा, हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि जर आवडला तर मग पुढचा विषय तुम्हाला घेता येईल. तर अशा पद्धतीचे हे सगळे फ्लॅट्स आहेत. मला असं वाटते सबस्क्रायबर्स आपण मला थोडं जास्त केलं तर बरं पडेल, कारण जेणेकरून मला पण आनंद होईल की मी रोज काही ना काय करतो आहे तर मला लोक पसंत करतायत म्हणून. माझ्या काही चुका आहेत, मी त्या सुधारायचा 100% प्रयत्न करतो. बऱ्याचशा लोकांनी मला सजेशन्स काही दिले, त्याच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की मला असेच सजेशन देत राहा, जेणेकरून मी माझ्यामध्ये विकास करणे आणि तुमच्यासाठी अजून चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवण्याचा मी नक्की चांगला प्रयत्न करेन. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.